नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज सकाळी लवकर आवरलं होतं कारण आज मला मशीनच्या क्लासला जायचं। आंघोळ वगैरे केली, केस विचरले आणि केस एवढे जास्त गळतात ना आफ्टर प्रेग्नेन्सी, खूपच केस विचरले। आणि मी आता रिसेंटली सेटाफिलचं मॉइश्चरायझर लावायला चालू केले, तर मग ते लावलं। खूप स्मूथ आणि लाईटवेट आहे असं मला वाटतं आणि खूप छान आहे। छान स्किन होते या मॉइश्चरायझरनं। ते लावून झाल्याच्या नंतर मग बाळ झोपेतून उठलं होतं, त्याच्यासोबत थोडं खेळले, त्याला खाऊ घातलं। आणि काल व्हॅलेंटाईन्स डे होता, तर हे अहोनी गिफ्ट दिलं होतं। किती छान आहे ना, मला तर खूप आवडलं आणि मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की असं काहीतरी देतील म्हणून। नॉर्मलच दिवसभर नॉर्मल होते, सायंकाळी कधी आणलं मलाच नाही माहिती, पण खरंच खूप छान होतं। नाश्त्याला मेदूवडा आणि कोकोनट चटणी बनवली होती। टी व्ही पाहत पाहत मस्त नाश्ता केला। क्लासला गेले तर क्लास चालू झाला नव्हता लवकर, मग तिथं थोडा वेळ बसले। मग थोड्या वेळाने त्या आंटी आल्या, मग तिथं जे मेजरमेंट असतं ते शिकवलं त्यांनी मला। आणि मग ते बोलले की मशीनवर पण बसून ट्राय करून बघ की जमेल की नाही तुला। तर मग मी सुरुवातीला पेपरवर केलं होतं, त्यानंतर छोटासा कपडा घेतला, त्याच्यावर शिलाई मारली, तर जमत होतं। त्या बोलल्या की अजून 1-2 दिवसात तुला जमेल असं वाटते परफेक्ट। पण काहीतरी नवीन शिकायचं होतं। गेल्या वर्षी पण मला मशीनचा क्लास लावायचा होता काही कारणास्तव, आणि गावी असल्यामुळे तो नाही जमला प्रेग्नेन्सीमुळं। पण यावर्षी मी असा विचार केला की मला क्लास पण लावायचा आणि मशीन पण घ्यायची, तर फायनली क्लास लावला। घरी आले, बाळाला खाण्यासाठी मी उपमा बनवला होता। या उपम्याची फुल रेसिपी ना माझ्या यूट्यूब चॅनलवर येईल, तुम्ही नक्की बघा। मी ह्याच्यामध्ये थोडंसं किसून टोमॅटो टाकला होता, जेणेकरून की तो त्याच्या फोडी लहान बाळाला जास्त चावता येत नाहीत, म्हणून मी ह्याचं किसून टाकला होता टोमॅटो, कढीपत्ता आणि थोडेसे वाटाणे पण किसून टाकले होते। अशा प्रकारे थोडा लिक्विडी फॉर्ममध्ये हा उपमा बनवला होता मी। बाळाला झोपी घातल्या दुपारी आणि कपाट साफ केलं, सगळ्या कपड्याच्या घड्या घातल्या। आणि मग सायंकाळी आमच्या इकडे पाहुणे आले होते। ही एक छोटीशी दीदी आली, तिच्यासोबत बाळ खूप छान खेळत होतं, त्याला लहान मुलांसोबत खेळायला खूप आवडतं। आणि मग थोडा वेळ भेटला होता तर क्रोशेपासून फूल कसं बनवायचं हे बघितलं। आणि मग सायंकाळी भांडे वगैरे घासले, रॅकमध्ये भांडे लावून घेतले। रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली होती। जेवणामध्ये डाळ भात आणि थोडीशी पुरी भाजी बनवली होती। खूप दिवसापासून बनवायचं होतं नवीन काहीतरी, मग अशी टम्म फुगलेली पुरी आणि त्यासोबत चरचरीत बटाट्याची भाजी बनवली होती। खूप छान झाली होती पुरी भाजी। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।